राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतंच शिरूर लोकसभा मतदारसंघातून अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली। अमोल कोल्हे आधी शिवसेनेत होते, मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षात आणून राष्ट्रवादीने थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे। आश्चर्याची बाब म्हणजे एकेकाळी ज्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा प्रचार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला, त्याच आढळरावांशी कोल्हे यांची टक्कर होत आहे। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे। अभिनेते म्हणून डॉक्टर कोल्हे यांची समाज मनात वेगळी प्रतिमा आहे। सध्या ते साकारत असलेल्या संभाजी राजे यांच्या भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे। त्याचा फायदा घेत अजित पवार यांनी त्यांचे राष्ट्रवादीशी सूत जुळवून आणल्याचे बोलले जाते। डॉक्टर कोल्हे हे जुन्नर तालुक्यातील आहे। आढळरावांना टक्कर देण्यासाठी लोकप्रिय तसेच माळी समाजातील चेहरा म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्याचे मनसुबे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आहेत हे आता स्पष्ट झालंय। त्यात भर म्हणून की काय? पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे हे मराठा समाजाचे नसून माळी समाजातल्याचे म्हटलेले होते व त्यानंतर एका मेळाव्यात बोलताना मी निधडा छातीचा मराठा आहे, शिवरायांचा पाईक आहे, मला कुणीही आव्हान देऊ नये असं म्हणत शिवसेनेने जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात केली। शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे निश्चित उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा जातीपातीचे शस्त्र बाहेर काढले आहे। तसेच मला लढाईचा अनुभव आहे, त्यामुळे मला कुणीही शिकवू नये, मला कुणी आव्हान देऊ नये असेही ते म्हणाले। मला आव्हान देण्यात येत आहे, मात्र मला हे नवीन नाही, मी बऱ्याच जणांना लोळवले आहे आणि बऱ्याच जणांना पळवून लावले आहे असेही ते म्हणाले। शिरूर लोकसभा जिंकायची या इराद्याने मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादीला स्वकीयांकडून दगाफटका होण्याची शक्यता आहे। पक्ष सत्तेतून पाय उतार होताच भल्याभल्याने पक्षाची साथ सोडली। अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या नेत्यांनी पवार कुटुंबियांसोबतचे संबंध तोडले। गेल्या 15 वर्षात केलेली अपुरी राहिलेली विकास कामं आणि लोकांचा कमी होत चाललेला विश्वास या बाबी आढळरावांची डोकेदुखी ठरू शकतात। तसेच हडपसर, भोसरी व जुन्नरचे आमदार यांच्या कामगिरीवर आढळराव यांची भिस्त राहील। हडपसर व भोसरीचे आमदार तसेच आढळराव यांच्यात म्हणावे तितके चांगले सख्य नाही, तर जुन्नरला स्थानिक उमेदवार असल्याने जुन्नरची जनता आढळरावांना किती साथ देते यावर विजय होईल की पराभव हे ठरणार आहे असे राजकीय जाणकारांना वाटते। आता डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या रूपाने राष्ट्रवादीने तगडा उमेदवार दिल्याचं मानलं जातं। त्यामुळे शिवाजीराव आढळरावांना खऱ्या अर्थाने तगडं आव्हान मिळालं आहे। आता या चुरशीच्या लढाईत विजय कोणाचा होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। उमेदवारांकडून जातीपातीवर बोललं जात असल्याने निवडणूक जातीपातीच्या राजकारणावर अवलंबून राहील की काय अशी चर्चा आता मतदारांमध्ये रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राईम। शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।